नौश दोन बॅक टू बॅक विकेट मिळवतो. एक क्लिंग बोल्ड, एक कॉटन बोल्ड. निश्चितच जबरदस्त बॉलिंग ऍक्शन सुद्धा आपण बघतोय अतिशय चांगली आणि विकेट हॅट्रिक वर येतोय बॉलर नौश. विकेट हॅट्रिक जर झाली तर त्रिमूर्ती चषक 2021 मध्ये ही पहिली विकेट हॅट्रिक असेल. 32 रन्स. हॅट्रिक बॉल घेऊन जाईल. स्ट्राईक एंडला बॅट्समन आहे तो तेजस. बघूया हॅट्रिक पूर्ण होते की नाही. हो चांगला बॉल होता यावेळेला, मात्र बीट करून जातोय बॅट्समन. नंतर आपण बघतो विकेट किपर समित तांगडी याला सुद्धा बॅटला लागून बॉल गेला होता, त्यामुळे निश्चितच 1 रन तेजस हुंद्रेच्या अकाउंट मध्ये जाईल आणि 1 रनने टीमचं टोटल होतोय 33 रन. 33. षटकार लागल्यानंतर काय जबरदस्त कमबॅक केलेला आहे या ओव्हर मध्ये नौशियाने. पहिल्या बॉलवर षटकार, त्यानंतर अप्रतिम असं कमबॅक आहे. अंतिम 1 बॉल शिल्लक असेल नौश याच्या बॉलिंग मधला. 5 ओव्हरचा हा मॅच आहे. कमीत कमी 5 ओव्हर मध्ये 50 रन जर आले तर एक टफ फाईट मॅच आपल्याला पाहायला मिळेल आणि त्याच दिशेने वाटचाल करताना दिसतोय या ठिकाणी द ग्रेट मराठा जुचंद्र टीम. 33 रन जवळजवळ 11 पेक्षा जास्त सरासरीने वाटचाल करताना दिसतोय या पहिल्या 3 षटकामध्ये. हो यावेळेस पुन्हा आपण बघतो चांगली बॉल टाकतोय आणि ओव्हरची या ठिकाणी समाप्ती. आणि 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर स्कोर 33 रन 11च्या सरासरीने होताना दिसतात द ग्रेट मराठा जुचंद्र टीमचे. आणि उर्वरित आणखीन 2 ओव्हर शिल्लक आहेत. निश्चित आपण कॉमेंट्री मध्ये परिवर्तन जरूर करणार आहोत, मात्र त्याच्या अगोदर आपण जाऊया डीजे यांच्याकडे. ऐकूया छानसं गीत. धन्यवाद डीजे. Yes, पुढे sir. होणारा मॅच हेमंत फार महत्वाचा असेल. बघूया कुठले 2 संघ आहेत हेमंत जे एकमेकांसमोर भिडतील. आमच्यापर्यंत माहिती मिळते अजिंक्य स्पोर्ट्स जुचंद्र हा संघ या ठिकाणी दाखल झालाय. अजिंक्य स्पोर्ट्स जुचंद्र विरुद्ध बापाने या 2 संघादरम्यान हा पुढील होणारा मॅच असेल. दोन्ही संघाचे कॅप्टन टॉस करण्याकरता ही 5 षटकं संपल्याच्या आधी आपण इथे कॉमेंट्री बॉक्सच्या समोर उभे राहा. अजिंक्य स्पोर्ट्स जुचंद्र विरुद्ध बापाने. बापाने संघ आज बघूया कुठल्या नावाने खेळतोय. सह्याद्री स्पोर्ट्स बापाने की साई स्पोर्ट्स बापाने. कॅप्टन टॉस करण्याकरता आपण ही 5 षटकं संपण्याआधी कॉमेंट्री बॉक्सच्या समोर येऊन थांबा. 3 ओव्हरची समाप्ती. स्कोर बोर्डवर स्कोर आहे 33 रन 11च्या सरासरीने. 2 ओव्हर शिल्लक आहेत आणि 2 ओव्हरसाठी कॉमेंट्री बॉक्स मध्ये परिवर्तन. कॉमेंट्री बॉक्स मध्ये येतात संदीप बावड. धन्यवाद हेमंत, लाख लाख धन्यवाद तुमचं. महाराष्ट्राचा एक बुलंद आवाज अनेक मोठमोठ्या स्पर्धांमध्ये धावतं समालोचन ज्यांनी पोहोचवलंय त्यांच्या समेत पुन्हा एकदा मला समालोचन करण्याची संधी मिळते त्रिमूर्ती चषकामध्ये. गोलंदाजी मार्गावर परिवर्तन. समीर तांगडी नावाचा गोलंदाजी मार्गावर आलाय. फलंदाजाने ऑन साइडला हा चेंडू खेळलाय. 2 धाव मिळतील यात काही शंका नाही. मिडऑन मध्ये चेंडू गेल्यानंतर सहजतेने या 2 धाव पूर्ण केल्या. बघा एलिमिनेशन व्यवस्थित नव्हतं. रिप्ले मध्ये आपल्याला बघितल्यानंतर स्पष्ट दिसतंय या फलंदाजाचं. आणि टायमिंग तो व्यवस्थित करू शकला नव्हता तरी सुद्धा 2 धाव मिळत आहेत. 2 धावण्याची धावफलकावर परिणाम होतोय, परिवर्तन होतोय, धावफलक वाढतोय. 35 धावा झाल्यात. 3 गडी बाद 35 ही स्थिती आहे अजिंक्य स्पोर्ट जुचंद्र या संघाची. माफ करा द ग्रेट मराठा या जुचंद्र संघाची. अजिंक्य स्पोर्ट जुचंद्र संघ थोड्याच वेळात आपल्याला खेळताना दिसेल. ओहो ऑफ स्टंपच्या खूपच बाहेर निघणारा चेंडू आहे आणि पंचांनी ते वाईड घोषित केले. या चेंडूला अतिरिक्त धावाची भर पडते. या अतिरिक्त धावेनिशी धावसंख्येत पुन्हा बदल होतोय. धावसंख्या झाली ती 36. पहिला मॅच तुम्ही बघताय द ग्रेट मराठा जुचंद्र विरुद्ध अनिल अंकलेश स्मृती प्रतिष्ठान खार्डी.
हा ओव्हर पिच चेंडू होता. या चेंडूला ड्राईव्ह केलं एक्स्ट्रा कव्हरच्या क्षेत्रामध्ये. शतरक्षकाच्या 2 ढळांमधून चेंडू पुढे सरकला होता. अंतिम क्षणी शतरक्षक येतो लॉंग ऑफचा आणि चेंडू तो अडवतोय. 2 धावा रोखल्या जाऊ शकत नाही. 2 धावांची धावसंख्या झाली ती 38 फॉर द लॉस ऑफ 3 विकेट. 38 धावा झालेत. पुन्हा फील्ड प्लेसमेंट कडे नजर टाकूया. लॉंग ऑन लॉंग ऑफ ठेवलाय मिड ऑन क्षेत्रामध्ये एक शतरक्षक. फुलटॉस चेंडू आणि ह्या चेंडूला फिरकावून दिले. लॉंग ऑन वरून 6 धावन करता षटकार बिगी. अतिशय चांगला Thank you, फटका DJ. आपण बघितलं. जैसे गेंद वैसे नसीहत. एक खराब बॉल पडला लगेच लॉंगॉनच्या बाहेर पाठवून दिला त्या बॉलला 6 रनसाठी षटकार. रिप्ले मध्ये आपण बघितलं काय बॅकलिप काय खांदे त्याने खुळे केले होते. एक चांगला उत्तम दर्जाचा खेळ तेजस या फलंदाजा करून. आता मात्र एक फिरकी वळवलाय. चेंडू हवेमध्ये आहे. शतरक्षक तैनात आहे आणि तो कोणतीच चूक करत नाही. फलंदाज इथे बाद होतोय. थँक्यू डीजे. हेमंत बघितला या गोलंदाजाने की फलंदाज आक्रमक पावित्र्य घेताना दिसतोय. त्याची आक्रमकता आपण कशी थांबवावी याकरता चेंडूला वळवलं. एक संत गतीचा चेंडू गोलंदाज समीर तांगडी यांनी खेळपट्टीवर टाकलाय आणि त्याच्यामध्ये त्याला यश मिळते. फलंदाजाला हा फटका खेळण्याकरता जोर मिळाला नाही. फटक्याची निवड तो व्यवस्थित करू शकला नाही आणि लॉंग ऑफ मध्ये शतरक्षक तैनात होता. त्याच्या हातामध्ये जेल देऊन हा खेळाडू बाद झालाय. तेजस यांनी चांगली फलंदाजी केली आणि ज्यावेळेस तेजस मैदानाच्या आत सराव करत होता त्यावेळेस मी त्याला एक प्रश्न केला होता की तेजस तुमचे 2 बॉल मिस झालेत. आता तुमचं कसं होईल. मोठे फटका तुम्ही खेळाल का. त्यावेळेस त्याने आम्हाला म्हटलं होतं की सर मी चहा पिला नाही. मी चहा पिऊन येतोय. चहा पिल्यानंतर मला पहा. आणि तदनंतर तेजस या खेळाडूने चांगली स्फोटक फलंदाजी केली आणि संघाला चांगल्या स्थितीमध्ये नेऊन ठेवलाय. धावफलकावर आपण नजर टाकूया. द ग्रेट मराठा जुचंद्र संघाची धावसंख्या सध्याच्या स्थितीला आहे 4 गडी बाद 44 धावा. हे षटक प्रगतीपथावर आहे. ते चौथं आणि चौथ्या षटकामध्ये चेंडूंचा विचार केला तर 2 चेंडू अजून शेष आहेत. पुन्हा गोलंदाजी मार्गावर गोलंदाज समीर. ओहो खेळायचा होता ऑन साईडला. चेंडू ऑफ साईडला हवेमध्ये आहे. बॅक टू बॅक 2 फलंदाजाला तंबूच्या आश्रयाला जावं लागतंय. आता थोडीशी चिंता वाढेल द ग्रेट मराठा जुचंद्र या संघाची. धावफलक बघू शकता तुम्ही 44 आणि 5 गडी बाद. हेमंत धन्यवाद डीजे. हेमंत एका पाठोपाठ एक गडी बाद होत आहेत द ग्रेट मराठा जुचंद्र या संघाचे. येस आपण बघितलं बॅक टू बॅक 2 बॉलवर 2 विकेट मिळवतोय बॉलर समीर तांगडी. बॅटिंग अतिशय चांगली करतो. आज बॉलिंग सुद्धा जबरदस्त करताना आपल्याला दिसतोय समीर तांगडी. मी विनंती करतोय म्हात्रे स्पोर्ट्स ब्रदर स्पोर्टचे मालक कल्पेश म्हात्रे यांना की आपण VIP डॅश वर यायचं आहे. कल्पेश म्हात्रे आपल्याला विनंती असं आपण VIP डॅश वर यायचं आहे. पुढील चेंडू असेल या गोलंदाजाचा आणि जबाबदारी क्रमांक 6 वर स्वीकारण्याकरता आपण बघतायत संजय पाटील आणि त्यांचे चाहते भरपूर आहेत. त्यांच्या सौभाग्यवती सुद्धा इथे क्रिकेटचा आनंद लुटण्याकरता उपस्थित झाले. ओहो चांगला क्लास ड्राईव्ह बघायला मिळतोय संजय पाटील यांचा. एक्स्ट्रा कव्हरच्या क्षेत्रामध्ये 2 धावा ते सहजतेने पूर्ण करतायत. ओल्ड इज गोल्ड म्हणायला काय हरकत नाही. आणि इथे 3री धाव नाहक घेण्याचा प्रयास केला. आम्हाला ठाऊक आहे ही रन मशीन आहे मात्र सध्याची स्थिती काय आहे ही स्थिती पाहायला पाहिजे. फलंदाज संजय पाटील यांनी धावा स्वरूपात ते बाद होत आहेत. एक चांगला फटका त्यांच्या बॅट मधून आला होता. एक ब्रेक घेऊया. ब्रेक नंतर कॉमेंट्री बॉक्स मध्ये चर्चेसारखा पुन्हा एकदा येऊया. कमॉन डीजे. वेलकम बॅक. आलेल्या सर्व मान्यवरांचं खेळाडूंचं आणि प्रेक्षकांचं मी स्वागत करतोय त्रिमूर्ती चषक 2021 या टेनिस क्रिकेटच्या महासंग्रामामध्ये. हेमंत 4 षटकं समाप्त झालेत. 4 षटकांच्या समाप्तीनंतर फलंदाजी करणाऱ्या द ग्रेट मराठा जुचंद्र संघाची धावसंख्या आहे ती 6 गडी बाद
46 धावा, एक षटक अजूनही शिल्लक आहे. आणि एका षटकामध्ये काय अपेक्षित असतील, किती धावा येऊ शकतायत किंवा किती धावा करायला हव्यात? आतापर्यंत आपण बघितलं 4 ओव्हरमध्ये 46 रन जवळजवळ आपण बघितलं तर 11.50च्या सरासरीने वाटचाल करताना दिसतो द ग्रेट मराठा जुचंद्र टीम. शेवटच्या ओव्हरमध्ये जरूर 10 ते 12 जरी रन्स आल्या तर जवळजवळ 56 ते 58 रनचं टार्गेट एक मोठं आणि एक चांगलं टार्गेट असेल. एक टफ फाईट मॅच जरूर आपल्याला पाहायला मिळेल. आता आपण बघितलं की रनआउटच्या रूपाने संजय पाटील ज्या ठिकाणी आउट झाला, 2 रन्स त्या ठिकाणी होते, त्या ठिकाणी 3 रन्स घेण्याचा प्रयत्न केला आणि एक महत्वाचा विकेट जाताना दिसतो. संजय पाटील याचा जर आपण विचार केला तर एक अतिशय अनुभवी खेळाडू. एक वेळ अशी होती संजय आणि निलेश ज्यावेळेस बॅटिंगसाठी जायचे ओपनिंगला त्यावेळेस भरपूरच त्याची पार्टनरशिप व्हायची. चर्चा आपण करूया. या ठिकाणी मान्यवर सुद्धा येत आहेत, उपस्थित आहेत त्या मैदानावर, मात्र अतिथी कक्षामध्ये आले नाहीत. मी विनंती करतोय सुरेश एंटरप्राइजेसचे मालक उद्योजक आदरणीय सन्मान्य भरत देवळीकर साहेबांना प्लीज आपण अतिथी कक्षामध्ये या, ज्यांनी या स्पर्धेकरता प्रथम क्रमांकाची ट्रॉफीज इथे प्रदान केलेली आहे, दिलेली आहे. या महान व्यक्तींना मी विनंती करतो सर जी प्लीज कम ऑन स्टेज. मॅच कडे वळूया. प्रवीण गोलंदाजी मार्गावर. प्रवीण याचा हा चेंडू शॉर्ट ऑफ लेंथ होता. या चेंडूला लॉंग ऑफच्या वरून खेळायचं होतं, मात्र हे अंतर हा पार करू शकला नाही. चेंडू सरळ शतरक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावलाय आणि आणखीन एक धक्का लागलाय द ग्रेट मराठा जुचंद्र या संघाला. 7व्या विकेटचा पतन, 7 गडी बाद, धाव संख्या 46. हेमंत, इथे बघितलं आपण तर 46 धावा झालेत आणि 7 गडी बाद झालेत द ग्रेट मराठा जुचंद्र या संघाचे. मी म्हणूनच म्हटलं होतं हेमंत की 12.50च्या सरासरीने पहिल्या 2 षटकांमध्ये धावा तर आल्यात, मात्र उर्वरित 3 षटकांमध्ये जास्तीत जास्त धावा आणखीन यायला हव्या होत्या आणि ते तसं झालं नाही. खरोखरच आपण बघतोय यावेळेस सुद्धा पहिलाच बॉल फोर्स करण्याचा प्रयत्न आणि लॉंग ऑफच्या दिशेने आपण बघितलं अतिशय चांगला कॅच घेतला तिथल्या फिल्डरने. पुढचा चेंडू अकोटपदा चेंडू ऑफ स्टंपच्या खूपच बाहेर निघणारा चेंडू आहे आणि पंचांचा इशारा येतोय. समांतर धावा येतात आमांतर. या अतिरिक्त धावेळीची धाव संख्येत बदल, धाव संख्या झाली ती 47. यस, यावेळेस ऑफ स्टंपच्या खूपच बाहेर आणि बाउन्सर सुद्धा बॉल होता. वाईटचा इशारा रोशन पाटील यांचा. पुढचा चेंडू गोलंदाजाचा प्रवीण तयार. अकोटपदा चेंडू इन दी एअर, चेंडू हवेमध्ये वाईड ऑफ लॉंग ऑन पट्ट्याबाहेर 6 धावन करतात षटकार. लाजवाब स्ट्रोक. अतिशय चांगला फटका आपण बघितला. थोडासा फ्रंट फुटला आला होता हा बॅट्समन आणि फोर्स केला बॉलला लॉंग अँड बाउंडच्या बाहेर सरळ 6 रनसाठी षटकार. व्हॉट अ स्ट्रोक बाय. छोटा पॅक बडा धमाका. मिलिंद हा खेळाडू मैदानाच्या आत आहे, ज्याच्या बॅट मधून हा षटकार आलाय. या 6 धावणीचे धावफलक 50च्या पलीकडे गेलाय. धावसंख्या झाली ती 53. पुन्हा अकुटाबादा चेंडू. यष्टी रक्षकाची चपळता बघा, एक चांगलं यष्टी रक्षण केलंय आणि वाईडचा सुद्धा इशारा आलाय. एक धाव तर मिळाली, मात्र एक महत्वपूर्ण विकेट गमावावी लागली ती द ग्रेट मराठा जुचंद्र या संघाला. धावसंख्येत वाढ झाली. धावसंख्या 54. 8 गडी बाद, 54 धावा ही स्थिती आहे द ग्रेट मराठा जुचंद्र या संघाची. आणखीन जर आपण विचार केला तर या इनिंग मध्ये चेंडूंचा विचार केला, 4 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. या 4 चेंडूंमध्ये काय घडतंय, काय बिघडतंय ऐकूया एका छोट्याशा डीजे ब्रेक नंतर. डीजे 8 गडी बाद झालेत ही माहिती महत्वपूर्ण येते. आमच्या जे आमचे स्कोरर आहेत निशांक पाटील हे महत्वपूर्ण माहिती देत आहेत. नवीन फलंदाज गेला विशाल आणि यष्टी रक्षकाची चपळता मी बघितली. आजचाच तो दिवस होता हेमंत ज्या दिवसामध्ये 5 फलंदाजांना यष्टीचित केलं होतं. भारतीय यष्टी रक्षक किरण मोरे सरांनी 15 जानेवारी 1988 साली वेस्ट इंडिज संघाविरुद्ध आजच्याच दिवसात एक दिवसीय मॅच मध्ये त्यांनी 5 फलंदाज यष्टीच्या स्वरूपात बाद केलं होतं आणि ती आठवण करून दिली समीर तांगडी या खेळाडूने. ओहो, ऑफ स्टंपच्या जवळून जाणारा चेंडू होता.
फलंदाजाला बीट करणारा हा चेंडू होता आणि फलंदाज इथे बीट होतोय. शेवटचे आता 3 चेंडू शिल्लक असतील. द ग्रेट मराठा जीवचंद्र संघाची धावसंख्या आहे ती 8 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 54. लास्ट 3 बॉल टू गो. लॉंग ऑफ ऑन साइडला मिड विकेट आणि ह्या चेंडूला वाईड ऑफ लॉंग ऑन क्षेत्रामध्ये खेळलाय. एका टप्प्याने क्षेत्ररक्षकाने चांगले क्षेत्ररक्षण केलं. एकच धाब्यावर संतुष्ट. कॉलिंग फार महत्वाचं होतं जे इथे आपल्याला दिसतंय हेमंत. यस, अतिशय चांगली फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळाली लॉंगॉनच्या फिल्डरद्वारा. आणि प्रवीण जर आपण बघितलं तर एक कंट्रोल षटक टाकतो. एक षटकात जरूर लागला त्यानंतर चांगला कमबॅक करताना आपल्याला दिसतोय प्रवीण. शेवटचे 2 चेंडू शिल्लक. प्रवीण हा गोलंदाज. पुन्हा कुठं चेंडू पूल करायचं होतं. हा चेंडूला हुक झालाय. चेंडू जातो बॅकवर्ड स्कोअर क्षेत्रामध्ये. एक धाव पूर्ण केल्यानंतर दुसरे धावे करता फलंदाज धावतायत. धावा कशाही आल्या तरी प्रत्येक धावेला क्रिकेटमध्ये महत्व आहे मित्रांनो. इथे 2 धाव मिळत आहेत. या 2 धावण्याची धावसंख्येत वाढ झाली. धावसंख्या झाली ती 57. 8 गडी बाद 57 फॉर द लॉस ऑफ 8 विकेट. पुढील होणारा मॅच बापाने विरुद्ध अजिंक्य स्पोर्ट जुचंद्र असा असेल आणि दोन्ही संघाचे कॅप्टन टॉस करण्याकरता या. प्रवीण गोलंदाजी मार्गावर. हो, आता एक चांगला चेंडू गुडलेन स्पॉटवर पिच होतोय. ब्लाइंड स्ट्रोक खेळायचा होता फलंदाजाला. भावेश हा स्ट्राईक इन कडे होतोय आणि हा चेंडू जर आपण विचार केला तर ह्या चेंडूवर 1 धाव मिळते बाईच्या स्वरूपात. या अतिरिक्त धावेची धावसंख्या झाली ती 58. द ग्रेट मराठा जुचंद्र संघ पहिला डाव संपल्यानंतर त्यांचे धावफलकावर आपण नजर टाकूया. 8 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 58 धावा धावफलकावर झालेत आणि 59 धावसंख्येचं लक्ष ठेवण्यात आलंय. ते अनिल अंकलेश स्मृती प्रतिष्ठान खर्डी या संघासमोर. अजिंक्य स्पोर्ट जुचेना टीमचा कॅप्टन लगेच यायचा टॉस साठी आणि बाफाना टीमचा कॅप्टन टॉस साठी आपण लगेच यायचा आहे. टॉस केला जाईल दुसऱ्या मॅच साठी. अजिंक्य स्पोर्ट जुचंद्र वर्सेस बाफाने या 2 टीम मध्ये आता मॅच होणार आहे. दुसरी मॅच असेल. दोन्ही टीमचा कॅप्टन आपण लगेच यायचा आहे टॉस करण्यासाठी. या धावसंख्येचं लक्ष ठेवण्यात आलंय. द ग्रेट मराठा जुचंद्र या संघाने ते अनिल अंकलेश स्मृती प्रतिष्ठान खार्डी या संघासमोर 59 धावसंख्येचा पाठलाग कसा काय होतोय, काय घडामोडी घडतायत त्याचं वर्णन आपण करणार आहोत. तत्पूर्वी आम्ही टॉस कडे सुद्धा वळणार आहोत. त्रिमूर्ती चषक नागले हे आपल्या मातृभाषेमध्ये या टॉसवर कोरलेलं हे नाव आहे आणि एका बाजूला आपण बघतोय इंग्रजी भाषेमध्ये त्रिमूर्ती स्पोर्ट्स नागले असं नाव कोरलं गेलंय. एक अनोखा टॉस या ठिकाणी तुम्ही पाहणार आहात. व्यासपीठावर विराजमान असलेले आदरणीय सन्मान्य मनोहर पाटील सरांना विनंती करतोय. या गावातील एक प्रतिष्ठित व्यक्ती आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते हा टॉस केला जातोय. टॉस आपण बघतायत एक अनोखा आणि आगळा वेगळा टॉस या ठिकाणी आहेत. एका बाजूला मातृभाषेमध्ये त्रिमूर्ती चषक या टॉसवर कोरलंय तर दुसऱ्या बाजूला तुम्ही बघू शकतायत त्रिमूर्ती स्पोर्ट्स नागले हे इंग्रजी भाषेमध्ये कोरलेलं हा एक अनोखा वेगळा टॉस या आजच्या दिवसामध्ये बनवलाय. आणि आपण बघताय चॅम्पियन क्रिकेट असोसिएशन अंतर्गत लढती ज्याच्यामध्ये साई स्पोर्ट्स बापाने विरुद्ध अजिंक्य स्पोर्ट्स जुचंद्राची लढत होत्या आणि इथे मात्र त्रिमूर्ती चषक नागले असा उल्लेख आल्याबद्दल टॉस बघूया आपण. पुन्हा एकदा टॉस आपण करून घेऊया. त्रिमूर्ती स्पोर्ट्स इथे आता इथे टॉस मध्ये आपण बघताय की त्रिमूर्ती स्पोर्ट्स असा जो उल्लेख केला होता अजिंक्य स्पोर्ट्स जुचंद्र संघाचे कॅप्टन कल्पेश म्हात्रे याने, जे म्हात्रे ब्रदर्स अँड स्पोर्ट्सचे मालक आहेत, त्याने हा टॉस जिंकलाय. कल्पेश 5 षटकांचा मॅच होतोय. या ठिकाणी आल्यानंतर तुम्हाला आनंद किती होतोय आणि तदनंतर या 5 षटकांच्या मॅच मध्ये तुमचं डिसिजन काय असेल? नाणेफेक जिंकल्यानंतर आम्ही क्षेत्ररक्षण करणार.
क्षेत्ररक्षण करते वेळी समोरच्या संघाला किती कमीत कमी धावसंख्येपर्यंत रोकाल आणि त्याकरता तुमच्यामध्ये कोणते असे ब्रह्मास्त्र आहेत, कोणते चांगले गोलंदाज आहेत जे इथे या खेळपट्टीवर चांगला खेळ करतील? एक 45 पर्यंत थांबवण्याचा प्रयत्न असेल. रविदादा आहे, पुष्पराज आहे, रुपेश आहे, कौशिक आहे. नवीन वर्षामध्ये काय ठरवलंय या टुर्नामेंट करता? ह्या टुर्नामेंट्स मध्ये तुमचा जो परफॉर्मन्स आहे तो कसा व्हावा? आमचा सरावी सुद्धा नवीन वर्षातच सुरुवात झाली. सो या मॅच साठी आमची प्लॅनिंग वेगळी आहे. सो आम्ही ग्राउंड मध्येच ती प्लॅनिंग दाखवू तुम्हाला. समोरच्या संघाला बोला तुम्ही कशा प्रकारे लेखता? किती वेळा त्यांच्या समोर तुम्ही आलात आणि त्यांचा खेळ बघितलाय? नेहमी आम्ही आपल्या एरियामध्ये त्यांच्या सोबत खेळत असतो आणि चांगलाही संघ आहे. चांगली मॅच पाहायला भेटेल. थँक्स अँड बेस्ट ऑफ लक फॉर द मॅच. थँक्यू. या प्रतिक्रिया कर्णधाराच्या एका बाजूला माझ्या सोबत आहेत मयूर. टॉस जर ह्या क्षणाला तुम्ही जिंकला असता तर तुमचा निर्णय काय असता? आमचा पण निर्णय शतरक्षणच असू शकला असता, कारण की शतरक्षण घेऊन आम्ही समोरच्या संघाला रोखला असता आणि आमची बॅटिंग लाईनअप त्याच्यानुसार आम्ही खेळलो असतो. म्हणजेच एक टफ मॅच प्रेक्षकांना पाहायला मिळेल या ठिकाणी. हो, नक्कीच टफ मॅच पाहायला मिळेल. चर्चा मी जास्त करत नाही कारण मैदानाच्या आत मॅच सुरू होतोय. थँक्स अँड बेस्ट ऑफ लक फॉर द मॅच. थँक्यू. या प्रतिक्रिया साई स्पोर्ट्स बापाने संघाच्या कॅप्टनच्या. तर इथून अहवाल असा आहे, टॉस जिंकलाय तो अजिंक्य स्पोर्ट्स जुचंद्र या संघाने आणि प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. फलंदाजी करता निमंत्रण दिलंय ते साई स्पोर्ट्स बापाने या संघाला. सरळ आम्ही तुम्हाला घेऊन जातो कॉमेंट्री बॉक्स मध्ये, जिथे सज्ज आहेत आमचे साथी कॉमेंटेटर हेमंत पाटील. ओव्हर टू यू. खूप खूप धन्यवाद संदीप. 59 रनचं लक्ष्य आहे ही मॅच जिंकण्यासाठी. जवळजवळ 12च्या आसपास स्कोर प्रत्येक ओव्हरमध्ये करावा लागेल. मितेश बॉलिंग मार्कवर. पहिलाच बॉल अप्रतिम डिलिव्हरी, सुरेख लेंथ बॉल टाकला होता. यावेळेस शफल क्रॉस होऊन खेळण्याचा प्रयत्न बॅट्समन समीर तांगडी याचा. विकेट किपर निलेश म्हात्रे याचा हातामध्ये बॉल जातोय. डॉट बॉल. पहिलाच बॉल अप्रतिम टाकतोय. सुरुवात बॉलिंग मध्ये अतिशय चांगली केलेली आहे बॉलर मितेश याने. समीर तांगडी आणि मनोहर हे दोन ओपनिंग बॅट्समन आपल्याला दिसतात. अनिल अंकलेश प्रतिष्ठान खार्डी बी टीम कडून पहिली मॅच, यानंतर दुसरा मॅचचा टॉस झाले अजिंक्य स्पोर्ट्स जुचंद्र वर्सेस बापाने. अजिंक्य स्पोर्ट्सने टॉस जिंकल्यानंतर प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलेला आहे. अगदी बरोबर हेमंत. इथे दुसरा मॅच सुद्धा महत्वाचा असेल, मात्र ह्या मॅच मध्ये 59 धावा पूर्ण करेल काय खार्डीचा हा संघ? मितेश पुन्हा बॉलिंग मार्क. अतिशय चांगला फटका इनसाइड आउट करून खेळला जातो डीप एक्स्ट्रा गावाच्या दिशेने. नो चान्स फॉर द फिल्डर, 4 रन्स. व्हॉट अ स्ट्रोक बाय समीर तांगडी. किती चांगला हवाई सफर केलाय आणि ते सुद्धा कव्हरच्या वरून खेळायचा प्रयास होता, मात्र वन बाउंड चेंडू सीमारेषे पार गेला आणि हा सुंदर असा चौकार आलाय. असं वाटतं की हा चौकार पुन्हा पुन्हा बघावा. येस, निश्चितच फुटबॉलचा चांगला वापर चांगल्या बॉलच्या लाईन मध्ये आला होता. स्लॉक स्वीपच्या अंदाजामध्ये शॉट मारला जातो डीप स्क्वेअर लेग बाउंडच्या बाहेर. षटकार. अतिशय जबरदस्त प्रॉपर टायमिंगने हा शॉट खेळला होता. काय जबरदस्त मिडलिंग केलं होतं समीर तांगडी याने आणि स्लॉक स्वीप शॉट आपल्याला पाहायला मिळाला डीप स्क्वेअर लेग बाउंडच्या बाहेर. 6 रनसाठी षटकार. पाकिस्तानचा अष्टपैलू खेळाडू बघितलं सलीम मलिक याची आठवण मला झाली या फटका बघितल्यानंतर. अतिशय सुंदर फटका, देखणा फटका. या अगोदर आपण बघितलं होतं ते ऑफ ड्राईव्ह होता आणि इथे ऑन ड्राईव्ह खेळतोय. मितेश पुन्हा आपल्या बॉलिंग मार्कवर महागडा पडतोय पहिल्या 3 बॉल मध्ये. रिव्हर्स शॉट खेळण्याचा प्रयत्न, काही आवश्यकता नव्हती. जर तुम्ही इनसाइड आउट शॉट ऑफ साइडला एवढे चांगलं खेळत असाल तर तुम्हाला रिव्हर्स शॉट खेळण्याची काही आवश्यकता नाही. जब सीधी उंगली से गेंद निकलते तो उंगली टेढ़ी करने की जरूरत नाही संदीप. कधी कधी मी खेळाडूंना अति उत्तेजित होताना बघतोय. डिफेन्स करणं सुद्धा फार महत्वाचं आहे. एखाद्या चांगल्या चेंडूला टक्कर देते वेळी थोडासा विचार करावा लागतोय. मितेश पुन्हा आपल्या बॉलिंग मार्कवर. चांगला फटका पुन्हा एकदा स्क्वेअर लेगच्या दिशेने. फिल्डर बॉल मागे धावतो, अडवू शकणार नाही आहे. बॉल जातो बाउंड्रीच्या बाहेर. 4 रनसाठी चौकार. आता मात्र हा खेळाडू मैदानाच्या आत तापलाय. त्याच्या बॅट मधून आगीचे गोळे बाहेर पडतायत. 4 धावफलक पुढे सरकतोय. धावसंख्या झाली ती 14. 5 चेंडूची समाप्ती. पॉवर प्लेचं षटक आहे
आणि पॉवरप्लेच्या षटकामध्ये पॉवरफुल बॅटिंग करताना दिसतोय बॅट्समन समीर तांगडी. 14 रन स्कोर बोर्डवर. फुलटॉस पुन्हा स्लिप केलाय बॉलला. बॉल जातोय बॅकवर्ड ऑफ द स्क्वेअर लेगच्या दिशेने. 2 रन साठी प्रयत्न आहेत. बॉल पडद्याला लागून जर आतमध्ये राहतोय तर तुम्हाला पळून रन्स पूर्ण करायचे हे लक्षात घ्यायचं आहे सर्व खेळाडूंनी. ओव्हर ची समाप्ती या ठिकाणी. 2 रन शेवटच्या बॉलवर येतात. स्कोर पोहोचतोय 16 वर. सुरुवात जर आपण बघितली अतिशय दमदार सुरुवात म्हणावी लागेल. 59 रनांचं टार्गेट पूर्ण करत असताना अनिल अंकिलेश प्रतिष्ठान खार्डी बी टीमचं अतिशय चांगली सुरुवात म्हणू शकतो आपण संदीप. अगदी बरोबर आहे हेमंत. चर्चा तर आपण करणार आहोत या षटकाची. एक छोट्याशा ब्रेक नंतर आपण चर्चा करूया. एक छोटासा ब्रेक घेऊया. ब्रेक नंतर कॉमेंट्री बॉक्स मध्ये येऊया. कमॉन डीजे. राजेंद्र जुचेंद्र एक्सप्रेस आपलं सुद्धा हार्दिक हार्दिक स्वागत आहे. येस, या मैदानावरच अनेक पारितोषिक ज्यांनी पटकावलेत. मला आठवतंय 3 वेळा एका टुर्नामेंट्स मध्ये मॅन ऑफ द मॅचचा किताब त्याने पटकावला होता आणि उत्कृष्ट गोलंदाज म्हणून वर्णी लागलेला खेळाडू आहे राजेंद्र पाटील. जुचेंद्र एक्सप्रेस या नावाने मी ज्यांना ओळखतो. वोडाफोन या कंपनीच्या माध्यमातून क्रिकेट ते खेळ आहेत आणि जुचेंद्र येथील युवा खेळाडू घडवण्यामध्ये सुद्धा त्यांची मोलाची भूमिका मी बघितली होती. असे राजेंद्र पाटील उपस्थित होत आहेत. वेलकम राजेंद्र. मॅच कडे आपण वळूया. चालू असलेल्या मॅच मध्ये जिंकण्याकरता 59 धावसंख्येचं लक्ष आहे आणि पाठलाग करते वेळी पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली 30. मिलिंद देतोय क्रमांक 2चा बॉलर P2चं ओव्हर टाकण्यासाठी. पहिल्या ओव्हरमध्ये थोडासा जास्त रन्स आलेल्या पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये 16 रन खर्च केल्या मितेश याने. अतिशय जबरदस्त अटॅकिंग बॅटिंग पहिल्या बॉल पासून अटॅक कायम ठेवला. निश्चितच भिवंडी क्रिकेटचा जर आपण विचार केला तर पहिल्या बॉल पासून अटॅक कायम ठेवला जातोय. भिवंडी क्रिकेटमध्ये हे भरपूर जे बाहेरून क्रिकेटर येतात खेळण्यासाठी त्यांनी सुद्धा वर्णवलेला आहे, दर्शवलेला आहे आणि सांगितलेला आहे. मिलिंद हो अतिशय सुरेख डिलिव्हरी ऑफ स्टंपच्या बाहेर. यावेळेस आपण बघितलं ही रणनीती जी श्याम पाटील आणि रवींद्र पाटील आहे तीच रणनीती या ठिकाणी आपल्याला द ग्रेट मराठा जुचेंद्रच्या टीम मध्ये आपल्याला पाहायला मिळते. नॉन स्ट्राईकच्या बॅट्समनला आउट करण्यासाठी अतिशय पहिला चांगला बॉल टाकला जातोय मिलिंद याच्या माध्यमातून. फिल्डिंग जर आपण बघितली तर एक गलीमध्ये एक फिल्डर दिसतो, एक पॉइंटला फिल्डर, एक एक्स्ट्रा कव्हर आहे, एक लॉंग ऑफला फिल्डर दिसतो आपल्याला. यावेळेस फक्त डिफेन्स जंटली पुश केला होता बॉलला. आपल्या फाउंडरमध्ये अतिशय चांगली फिल्डिंग करतोय बॉलर मिलिंद. अतिशय चतुर खेळाडू आहे मिलिंद. निश्चितच 1 रन या ठिकाणी रोखली जाते मिलिंद याच्या माध्यमातून. पहिले 2 बॉल डॉट टाकतो. प्रेशर या ठिकाणी वाढला जाईल बॅट्समन मनोहर याच्याकडे, कारण मनोहर याने अद्याप आपलं खातं खोललेलं नाही. पहिली धाव ही अतिशय महत्वाची असते प्रत्येक बॅट्समन साठी. ओव्हर द स्टंप बॉलिंग. हवेत बॉल आहे, कॅच होऊ शकतोय. कव्हरच्या वर कॅच आहे आणि जबरदस्त जज केला जातोय. चांगला कॅच पकडला जातो आणि हा पहिला ब्रेक मिळून देतोय बॉलर मिलिंद आपल्या द ग्रेट मराठा टीम साठी. हेमंत, चांगला जल टिपला हे यश मिळतंय गोलंदाज मिलिंद याला. मिलिंद फलंदाजीवर आल्यानंतर त्याने पहिल्या चेंडूवर षटकार ठोकला होता आणि आता तो द ग्रेट मराठा जुचेंद्र संघाच्या माध्यमातून दुसरे षटक टाकतोय. दुसऱ्या षटकातील 3ऱ्या चेंडूवर त्याला सफलता मिळते. रिक्वायर्ड रन रेट जर आपण बघितला सुरुवातीचा तो 11.80 होता आणि आता 3.3 षटक शिल्लक आहेत. म्हणजे जर बघितलं आपण 21 चेंडू शिल्लक आहेत आणि 21 चेंडू मध्ये 43 धावांची आवश्यकता आहे. फिल्डिंग अतिशय चांगली. बुडत्याला काडीचा आधार तसंच बॉलर्सला फिल्डरचा आधार असणं फार गरजेचं आहे. रिव्हर्स करण्याचा प्रयत्न बॅट अँड पॅड. जवळ आपण बघितलं साऊंड आपल्यापर्यंत पोहोचला होता की बॅटला बॉल लागल्यानंतर पॅटला बॉल लागला होता, त्यामुळे नॉट आउट घोषित केलं अंपायर रोशन पाटील. अतिशय चांगली अंपायरिंग रोशन पाटील यांच्याकडून. आतापर्यंत आपण बघतोय 4 बॉल मध्ये एकही रन दिलेलं नाहीये. मिलिंद यांनी सर्वात उत्कृष्ट ओव्हर टाकताना दिसतोय या टुर्नामेंट मधली. कालच्या दिवसात आपण राहिल याला बघितलं होतं हेमंत.
पुलचा फटका यावेळेला बॉल जातो डिपिशियस स्कोअर लक्ष्य दिशेने, मात्र अडला जातोय. 2 रन या ठिकाणी कंप्लीट करतात दोन्ही. एकच रन या ठिकाणी कंप्लीट केलेला आहे. रन इन बिटवीन द विकेट थोडीशी कमी आहे समीर याची. 1 रनने स्कोअर पोहोचतो 17 वर. भरपूर वेळेनंतर स्कोअर मध्ये बदल आपल्याला पाहायला मिळाला. 17 धावा झालेत, 1 षटक आणि 5 चेंडूच्या समाप्तीनंतर अजूनही जिंकण्याकरता 42 धावांची आवश्यकता. समीर एक हट्टाकट्टा मजबूत बांधाचा खेळाडू आहे. मोठे फटके तो खेळाकरता माहीर आहे आणि अनेक वर्षापासून तो क्रिकेट खेळतोय. सध्या त्याच्या बॅटमधून 2 चौकार आणि 1 षटकार आपण पाहिलाय. शेवटचा बॉल घेऊन जाईल बॉलर मिलिंद. स्ट्रायकर एंडला बॅट्समन आहे देवा. पहिलाच बॉल फेस करेल देवा. एक चांगला बॉलर सुद्धा म्हटला जातोय अनिल अंकलेश प्रतिष्ठान खाडी बी टीमचा. हवेत बॉल आहे, कॅच होऊ शकतोय. निलेश मात्रे कॅच खाली, मात्र या ठिकाणी आपण बघू शकतोय कॅच सुटला जातो. ओव्हरची समाप्ती आणि या ओव्हर मध्ये आपण बघितलं अप्रतिम ओव्हर, जबरदस्त ओव्हर टाकलेली आहे. मिलिंद यांनी फक्त 1च रन खर्च केला आणि 1 विकेट मिळवला, 1 ब्रेक थ्रू मिळवून दिला आपल्या टीमसाठी. मिलिंद यांनी एक, मला तरी वाटते कालच्या दिवसापासून आतापर्यंत सर्वात उत्कृष्ट ओव्हर या त्रिमूर्ती चषक 2021 मधली टाकतोय मिलिंद. फक्त 1 रन 1 विकेट. काय म्हणशील या ओव्हर बद्दल संदीप? आणखी आपण बघितलं की जो बॅट्समन होता कॅच उडला होता त्यावेळेस जागीच उभा होता, त्यामुळे कॅच घेऊ शकला नाही. आणि क्रिकेटमध्ये असा पण एक नियम आहे की फिल्डरला तुम्ही जर त्रास दिला कॅच घेताना तर ती सुद्धा तुम्ही आउट होऊ शकता. हा एक सुद्धा नियम आहे, कारण 11 पद्धतीने बॅट्समन आउट होऊ शकतो क्रिकेटमध्ये. येस हेमंत, अगदी बरोबर आहे. इथे दोन्ही क्षेत्ररक्षक म्हणजे यष्टीरक्षकाने सुद्धा प्रयास केला होता आणि दूरवरून आपण बघितलं की गोलंदाज सुद्धा हा झेल टिपण्याकरता पुढे सरकला होता. षटक 2 समाप्त झाले. 2 षटकांच्या समाप्तीनंतर प्रत्युत्तरादाखल 59 धावसंख्येचा पाठलाग करत असताना अनिल अंकलेश प्रतिष्ठान खार्डी संघाची धावसंख्या आहे ती 1 गडी बाद 17 धावा. आता 18 चेंडू म्हणजे 3 षटक आणि 3 षटकांमध्ये जिंकण्याकरता 42 धावांची आवश्यकता. 42 रन्स रिक्वायर्ड टू विन. 42 धावा 3 षटकांमध्ये. येस, यावेळेस जर आपण बघितलं संदीप तर 2 ओव्हर नंतरच आपण बघतो ड्रिंक्स मैदानामध्ये गेलेले आहेत. याच्यानंतरची जी मॅच असेल त्या मॅच मध्ये 3 ओव्हर झाल्यानंतरच ड्रिंक्स मैदानामध्ये जाईल याची नोंद घ्यायची आहे. कारण आपल्याकडे आपण बघतो टेनिस क्रिकेटमध्ये 3, आपण जेव्हा T20 क्रिकेटमध्ये जातोय संदीप कॉमेंट्री करण्यासाठी, त्या ठिकाणी आपण जर बघितलं 6 ओव्हर नंतरच ड्रिंक्स मैदानामध्ये आपण पाहतोय. येस, मात्र 5 षटकांचा सामना ज्यावेळेस असतो त्यावेळेस आपण 3 षटकांच्या समाप्तीनंतर ड्रिंक्स ब्रेक होतोय आणि पाणी हे खेळाडूंकरता पोहोचवलं जातंय. 2 ओव्हर मध्ये फक्त रन्स झालेले आहेत ते 17 आणि 42 रनची आवश्यकता. 14च्या आस्किंग रन रेटने आता बॅटिंग करावे लागेल अनिल अंकलेश प्रतिष्ठान खार्डी बी टीमला. द ग्रेट मराठा वर्सेस खार्डी बी या 2 टीम मध्ये हा मॅच आपण बघतोय. 59 रनचं टार्गेट. 3 ओव्हर आणखी शिल्लक. 18 बॉल 42 रन आणि हे रन कसे पूर्ण करतात याचा धावता वर्णन करण्यासाठी मायक्रोफोनवर येतात संदीप गावंड. लाख लाख धन्यवाद हेमंत पाटील सर. महत्वपूर्ण मॅच तुमच्या डोळ्यासमोर आजच्या दिवसातील पहिला मॅच होतोय. द ग्रेट मराठा जुचंद्र विरुद्ध अनिल अंकलेश प्रतिष्ठान खार्डी या 2 बलाढ्य संघादरम्यान. आता 18 चेंडूंमध्ये 42 धावांची गरज आणि गोलंदाजी मार्गावर मितेश शिंगोटे. राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा. चांगले चेंडू टाकला या गोलंदाजाने. अप्रतिम चेंडू हेमंत. अतिशय चांगला बॉल व्हाईट यॉर्कर करण्याचा प्रयत्न. शफल क्रॉस होता बॅट्समन, मात्र त्याच बॅट्समनला रीड करून हा बॉल केला होता मितेश शिंगोटे याने. बॅटला लागून बॉल जवळजवळ गली रिजन मध्ये गेला होता. चांगली फिल्डिंग. स्कोर आपण बघतोय फक्त 17 रन्स. 17 बॉल आणि 42 रनची आणखीन आवश्यकता ही मॅच जिंकण्यासाठी. मितेश शिंगोटे गोलंदाजी मार्गावर. तर एका बाजूला सलामीला आलेला खेळाडू आहे. पुढचा चेंडू मितेश असा. ओहो, पुन्हा एकदा लाईन आणि लेंथने चेंडू टाकलाय. गुड लाईन स्पॉटवर चेंडू पिच झालाय. 10 बॅटची संधी होती मात्र संधी गमावलाय. पिचिंग आउटसाइड द ऑफ स्टंप असल्या कारणानं पंचाने इथे म्हणजे अपील केली होती गोलंदाजाने. ती गोलंदाजाची अपील उंचावून धरली नाही. एक धाव मिळाली लेग बायच्या स्वरूपात. या एका अतिरिक्त धावण्याची धावसंख्या झाली ती 18. आता स्थिती अशी झालंय म्हणजे कठीण स्थितीमध्ये आता पदार्पण झालंय ते अनिल अंकलेश प्रतिष्ठान खार्डी या संघाचं. 16 चेंडू आणि 16 चेंडू मध्ये जिंकण्याकरता 41 धावांची आवश्यकता. 16 बॉल टू गो अँड 41 रन्स रिक्वायर्ड टू विन. 16 चेंडू 41 धावा. खरोखरच आपण बघतो थोडस प्रेशर मध्ये इथं दिसतोय यावेळेस खार्डी बी टीम. पुढचा चेंडू
पुन्हा यॉर्कर लेंथ चेंडू टाकलाय गोलंदाजाने. काय चांगली गोलंदाजी करतोय. आणि खरं तर हा खेळाडू मी 2019-20च्या हंगामामध्ये रत्नागिरी चॅम्पियन ट्रॉफी मध्ये बघितला होता. चिन्मय 11 या संघाच्या माध्यमातून तो क्रिकेट खेळला आणि तिथे सुद्धा चांगली कामगिरी केली होती या गोलंदाजाने. मितेश गोलंदाजी मार्गावर, राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा. डान्सिंग डाऊन द ट्रॅक, या चेंडूला उचलून धरलाय. चेंडू मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातात आणि हा लागलाय दुसरा धक्का. अनिल अंकलेश प्रतिष्ठान खार्डी या संघाला दुसऱ्या विकेटचं पतन. धावफलकावर धावा लागल्या त्या 18 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट. त्यावेळेस आपण बघितलं मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता देवा याचा आणि पुल करण्याचा प्रयत्न प्रॉपर टायमिंग झाला नव्हता. हवेमध्ये बॉल भरपूर उंच होता. डीप मिड विकेटचा जो फिल्डर होता मिलिंद याने अतिशय चांगला कॅच घेतला आणि आउट केलं देवा याला. 2 विकेट्स आतापर्यंत तंबूमध्ये परतलेल्या आहेत अनिल अंकलेश प्रतिष्ठान खार्डी बी टीमचं. आणि स्कोर आपण पाहिला तर फक्त स्कोर बोर्डवर आहे 18 रन आणि आणखीन भरपूर रनची आवश्यकता आहे. ते निश्चितच मी म्हणेन की ट्रेमेंडस प्रेशर मध्ये आता येतोय खार्डी बी टीम. पहिल्या षटकामध्ये जो सुरुवात केली होती 16 धावा पहिल्या षटकामध्ये आले होते. दुसऱ्या षटक मिलिंद एक नवीन चेहरा द ग्रेट मराठा जुचंद्र संघामध्ये मी बघितलाय आणि तो चांगलं प्रदर्शन करून गेलाय. नितीश याचा पुढील चेंडू 3 बॉल त्रिपाल वाजता डावी एसटी वाकवली गेली. हा महत्वाचा खेळाडू बाद केला गेलाय. विकेटचं पतन 3 गडी बाद. धाव संख्या 18. खेळण्याचा प्रयत्न ऑन साइडच्या दिशेने स्वीप करण्याचा प्रयत्न होता समीर टांगडियाचा. मात्र त्याच चतुर यांनी जबरदस्त बॉलिंग केली. मितेश शिंगोटे याने पुलालेंडचा बॉल होता आणि अराउंड एक क्लिंग बोल्ड आउट केलं बॅट्समन समीर तांगडियाला. तिसरा विकेट जातोय आणि बॅक टू बॅक 2 विकेट घेतोय मितेश शिंगोटे. येस, अर्थातच तो आता या स्पर्धेतील तिकडी साधण्याच्या मार्गावर आहे. या स्पर्धेतील हॅट्रिक साधण्याच्या मार्गावर आहे. काय जबरदस्त प्रहार केलेत या गोलंदाजाने. गोलंदाजीमध्ये ब्रह्मास्त्राचा वापर केलाय. गुडलिन स्पॉटवर चेंडू त्यांनी टाकलेत. ओव्हर पिच चेंडूचा सुद्धा मारा त्याच्या गोलंदाजीमध्ये पाहायला मिळाला. म्हणजे त्याचे अँगल्स हे व्यवस्थित फिरताना दिसत आहेत. एक अष्टपैलू खेळाडू आहे. पेशाने शिक्षक आहेत BA आणि इथे मात्र मैदानाच्या आतमध्ये स्पोर्ट्समॅनशिप सुद्धा दाखवतोय. चांगला खेळाडू म्हणून तो उभारलाय. 2 फलंदाज लगातार बाद केलेत या गोलंदाजाने. आता स्थिती अशी झाली चेंडू शिल्लक आहेत ते 13 आणि 13 चेंडू मध्ये जिंकण्याकरता 41 धावांची आवश्यकता. आव्हान कठीण झालंय. कठीण परिस्थितीमधून बाहेर पडायचं आहे. संकटाला जिद्दीने तोंड द्यावं लागेल. संकटाला जिद्दीने तोंड देणं म्हणजेच बुद्धिमत्ता आणि त्या बुद्धिमत्तेचा वापर करावा लागेल फलंदाजी करणाऱ्या संघाला. संकट कितीही असो मी माझ्या संघाला मॅच जिंकून देऊ शकतोय ही क्षमता फलंदाजामध्ये असायला हवी. पुढचा चेंडू कोळवर टप्प्याचा चेंडू. मात्र ह्या चेंडूला सरळ बॅटने खेळलाय स्ट्रेट टू द बॉलर आणि हा निर्धाव चेंडू जाताना दिसतोय. हेमंत गोलंदाजाचा आत्मविश्वास हा दुणावलाय. आत्मविश्वास वाढलाय. खरोखरच अप्रतिम बॉलिंग टाकली. पहिल्या ओव्हरमध्ये 16 रन केल्यानंतर पुन्हा एकदा कॅप्टनने मितेश याच्यावर विश्वास दर्शवला. कारण मितेश हा फ्रंटलाईन बॉलर आहे. जरूर पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये जास्त रन केले मात्र तिसरं फोडण्यासाठी कंटिन्यू करण्यासाठी आला होता आणि पहिला अप्रतिम ओव्हर टाकली. फक्त आणि फक्त एकच रन दिला आणि 2 विकेट घेतले या ओव्हरमध्ये ते सुद्धा लेग बायच्या रुपये. आणि हेमंत ही निर्धाव षटक आहे. हे निर्धाव षटक आपण म्हणू शकतोय. आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या नियमावलीनुसार लेग बाईच्या रूपानेही 1 धाव मिळते. याचाच अर्थ सर्वात चांगला सर्वोत्तम गोलंदाज आजच्या दिवसामध्ये आपण बघतोय तो म्हणजे मितेश शिंगोटे याला. 1900 बघितलं आपण 14 जानेवारी 1963-64 17मध्ये आपण एक भारतीय गोलंदाजाला बघितला होता ज्याने खूप चांगली गोलंदाजी केली होती. आणि आता मात्र इथे ह्या गोलंदाज चांगली गोलंदाजी करतोय. एक निर्धाव षटक टाकतोय आणि आता 4थं षटक टाकण्याकरता गोलंदाजी मार्गावर संजय पाटील. चांगली गोलंदाजी लेग ब्रेक ऑफ ब्रेक दोन्ही पद्धतीने चेंडू टाकण्याची क्षमता असलेला खेळाडू आहे. 1 धाव तर फलंदाजीने पूर्ण केले. दुसरी धाव घेता घेता आत्मघात होऊ शकतोय. तसं काही घडत नाही आणि 2 धावा सहजतेने पूर्ण केल्या जात आहेत. 2 धाव मिळत आहेत. 2 धावण्याची धावफलकावर परिणाम होतोय. खूप उशिरानंतर हा धावफलक पुढे सरकलाय. हेमंत 2 षटकांमध्ये आपण बघितलं होतं तर धावा होत्या ते 17.
तिसऱ्या षटकामध्ये फक्त एकच धाव आली आणि जवळजवळ 5 ते 6 चेंडू नंतर या 2 धावा येत आहेत. येस गोलंदाज तयार. ओहो, अतिशय चांगला चेंडू. इथून मात्र आपण स्पष्टरित्या सांगू शकत नाही की ऑफ ब्रेक चेंडू टाकलाय की लेग ब्रेक. खरोखरच हा लेग ब्रेक बॉल जरूर होता. अप्रतिम फिरकीचा मारा करतोय संजय पाटील. पुढचा चेंडू. आता मात्र हा आत वळणारा चेंडू होता, ऑफ ब्रेक पद्धतीचा चेंडू होता. डान्सिंग डाऊन द ट्रॅक पुढे सरकला, चेंडू जातोय फाईन लेग क्षेत्रामध्ये. धावबाची संधी आहे आणि सुरक्षितरित्या इथे धावा पूर्ण होत आहेत. डिसिजन पंचांचा आमच्यापर्यंत पोहोचलेत. नो आर्ग्युमेंट्स विथ अंपायर. काय घडतंय काय बिघडतंय आपण बघूया. यस अंपायर, किती धाव मिळतील या चेंडूवर? 2 धाव मिळतील, कारण 2 धावा फलंदाजाने पूर्ण केलेत. 2 धावण्याची धावसंख्या झाली ती 22. जिंकण्याकरता 59 या धावसंख्येचं लक्ष. आणि आता जर स्थिती आपण जाणून घेतली तर 37 धावा आणखीन पूर्ण करायच्या आहेत. त्याकरता चेंडू शिल्लक आहे ते 9 बॉल 37 रन्स. मोठं टार्गेट आहे. आता निश्चितच जास्त प्रेशर आहे या वेळेला. आपण बघतोय खार्डी टीमवर 9 बॉल मध्ये जवळजवळ 37 रनची आवश्यकता ही मॅच जिंकण्यासाठी. आणि पहिल्या ओव्हरमध्ये 17-16 रन्स गेल्यानंतर दुसऱ्या ओव्हर पासून आपण बघितलं की या मॅच मध्ये पकड मजबूत बनवण्याचा प्रयत्न केला जातोय द ग्रेट मराठा जोचंद्र टीम कडून. कारण मागील 2 ओव्हर मध्ये आपण जर बघितलं, पहिल्या ओव्हरमध्ये 16 रन, त्यानंतर दुसऱ्या ओव्हरमध्ये फक्त 1 रन, तिसऱ्या ओव्हरमध्ये फक्त 1 रन आणि आतापर्यंत आपण बघतो या ओव्हरमध्ये फक्त 4 रन 3 बॉल मध्ये आलेले आहेत. वेळेबद्दल सहकार्य करायचं. नो आर्ग्युमेंट्स अगेन्स्ट अंपायर. यस, पण संजय सोबत कुठल्याही प्रकारचा वादविवाद करू नका. येस अंपायर, डिसिजन तर पंचांनी बघितलं. आपण या आधीच 2 धावा फलंदाजाने पूर्ण केलेत आणि या 2 धावानंतर धावफलक वाढला. धावसंख्या 22. धावफलकावर धावा लागल्यात. मॅच अजूनही संपला आहे, थांबला आहे. आणि हेमंत, युट्यूबच्या माध्यमातून लाईव्ह कव्हरेज केलं जातं. प्रिन्स मूव्हीज, जसं आपण नाव घेतलं रवी गोळवी यांचं, आणि त्यांची संपूर्ण टीम खूप चांगलं काम करतंय. एकच धाव असेल ही, फक्त 1च रन असेल हे लक्षात घ्यायचं आहे. 1च रन असेल म्हणजे स्कोर 21 वर असेल. अद्याप निर्णय आमच्यापर्यंत पेंडिंग आहे. आणि प्रिन्स मूव्हीज बाबतीत आपण बोलूया, कारण प्रिन्स मूव्हीज जर म्हटलं गेलं तर या टेलिकास्टच्या दुनियेमध्ये सर्वात मोठं नाव म्हटलं जाते. भिवंडी क्रिकेटमध्ये जेवढी मोठ्या स्पर्धा होतात त्या सर्व मोठ्या स्पर्धा, माली ट्रॉफी असो किंवा आत्ताच झालेली BPL भिवंडी प्रीमियर लीग असो, पूर्ण कव्हरेज केलं जातं. आणि जवळजवळ भरपूर अँगलने त्यांचं टेलिकास्ट होत असताना जबरदस्त टेलिकास्ट प्रिन्स मूव्हीज यांच्या माध्यमातून केलं जाते. आज या ठिकाणी आपण बघतो सिंगल अँगल आहे, मात्र सिंगल अँगलने सुद्धा चांगलं टेलिकास्ट तुमच्यापर्यंत पोहोचवलं जातंय. कॅमेरामॅन कडे आपण वळूया. कॅमेरामॅन सुद्धा बरोबर त्यांना कशा वेळी कॅमेरा कुठे फिरवावा हे कॅमेरामॅनाला ठाऊक आहे. स्थिती कशी आहे ती स्थिती बघितल्यानंतर कॅमेरामॅन इथे संपूर्ण कव्हरेज दाखवतायत. प्रेक्षक वर्ग किती आहे, अतिथी कक्षामध्ये कोण मान्यवर बसलेत, यांना टिपण्याचं महत्वपूर्ण काम करतात कॅमेरामॅन. चालू असलेल्या मॅच मध्ये आपण बघताय जिंकण्याकरता जे 59 धावसंख्येचं लक्ष ठेवलंय. सध्या 3 गडी बाद धावफलकावर धावा लागलेल्या आहेत. आमचे स्कोरर सांगतायत 21. अजूनही प्रश्नचिन्ह आहे की 21 की 22 हे प्रश्नचिन्ह आपल्या डोळ्यासमोर आहे. धावसंख्या आहेत जर आपण बघितली सुरुवातीची, तर सुरुवातीच्या धावसंख्येमध्ये महत्वपूर्ण जडणघडण करण्याकरता फलंदाज भूपेंद्र कामी आला. तेजस हा सुद्धा खेळाडू कामी आला. 2 षटकार आणि 1 चौकार करण्याची 23 धावा त्यांनी 9 चेंडूंमध्ये पूर्ण केल्या, ज्याच्यामध्ये 2 उत्तुंग षटकार आणि 1 खणखणीत चौकाराचा समावेश आपल्याला बघायला मिळाला. 1च धाव असेल, 21 धावा या एका धावेनिशी धावफलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. धन्यवाद दोन्ही संघाने सहकार्य केल्याबद्दल, कोऑपरेट केल्याबद्दल. कारण चॅम्पियन क्रिकेट असोसिएशन अंतर्गत ही क्रिकेटच्या मॅचेस तुम्ही बघतायत. आता स्थिती जाणून घेऊया. चेंडू शिल्लक आहे 9 आणि 9 चेंडूमध्ये जिंकण्याकरता 38 धावांची आवश्यकता. ह्या चेंडूला पुल केलं, चेंडू हवेमध्ये होता. 1 माउसने चांगले क्षेत्ररक्षण,
एकच धाव मिळेल, एकाच धावेवर समाधान मानावं लागतं. एका धावेची धावसंख्या झाली ती 22 22 धावा 3.4 चेंडूच्या समाप्तीनंतर. जोपर्यंत समीर तांगडी नावाचा खेळाडू खेळपट्टीवर होता तोपर्यंत धावा येत होत्या आणि आता तशीच जबाबदारी मधल्या फळीतील फलंदाजांनी स्वीकारायला हवी. चेंडू शिल्लक आहे ते 8 बॉल आणि 37 धावा. फुलटॉस करून या चेंडूला खेळ आहे. चेंडू स्कोर लेग पट्ट्याबाहेर. नो चान्स फॉर द फिल्डर अँड दॅट्स अ ह्यूज 6. बिगी अतिशय चांगला फटका बघितला आपण. लोअर फुल टॉस बॉल होता. बॉल रन्स आता आपण बघितलं 28 वर जातात आणि स्लॉक स्वीपच्या अंदाजामध्ये हा शॉट खेळला होता डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने. सुदेश याच्या बॅट मधून हा फटका येतोय 6 रनसाठी षटकार. अजूनही 31 धावा आवश्यक असतील हा मॅच जिंकण्याकरता. पुढचा चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर निघणाऱ्या चेंडूला लेट कट केलाय. लेट कटचा फटका पकडायला मिळालाय. गली क्षेत्रामध्ये चेंडू केल्यानंतर ठेके येईपर्यंत एकच धाव मिळाली. याचबरोबर या एका धावेची षटकाची सुद्धा समाप्ती झाली. चालू असलेल्या मॅच मध्ये प्रत्युत्तर दाखल 59 धावसंख्येचा पाठलाग करत असताना अनिल अंकलेश प्रतिष्ठान खार्डी संघाची धावसंख्या आहे ती 3 गडी बाद 29 आणि आता 6 चेंडू मध्ये जिंकण्याकरता 30 धावांची आवश्यकता. 6 बॉल 30 रन. या 30 धावा होतील काय हे प्रश्नचिन्ह सध्या उभं राहिलंय. याचं उत्तर शोधेपर्यंत आपण एक ब्रेक घेऊया. ब्रेक मध्ये ऐकूया मधुर संगीत. वेलकम नायक आलेल्या सर्व मान्यवरांचं खेळून आणि प्रेक्षकांचं आम्ही स्वागत करतोय. उजव्या बाजूला आपण बघतोय टेनिस विश्वातील नामांकित हिरा द लेजंड क्रिकेटर मिस्टर दीपक मडवी. वेलकम दीपक जी. एक अतिशय चांगला क्रिकेटपटू सर या नावाने आम्ही त्यांना संबोधतोय. अनेक मैदानं गाजवणारा खेळाडू आहे. अनेक मैदानावर चांगली खेळी पेश करणारा खेळाडू आहे. तो खेळाडू इथे दाखल झालाय त्यांचं आम्ही स्वागत करतोय. मॅच कडे आपण रवाना होऊया. शेवटचे 6 चेंडू आणि 6 चेंडू मध्ये जिंकण्याकरता 30 धावांची आवश्यकता. हे म्हणजे काय वाटतं तुला? 6 चेंडू 30 धावा. याच मैदानावर 6 चेंडूंमध्ये 24 धावा झालेत. निश्चितच कठीण गोष्ट जरूर आहे मात्र अशक्य नाही आहे. कारण भरपूर वेळेला आपण बघितलेलं आहे काही कसे उदाहरण आहेत की 6 बॉल मध्ये 30 रन्स झालेले आहेत. मात्र पहिले 2 बॉल अतिशय महत्वाचे असतील. 2 बॉलवर जर 2 मोठे फटके आले तर प्रेशर मध्ये आणू शकेल बॅट्समन बॉलरवर. गोलंदाज आता विशाल आलाय. समोर असलेल्या फलंदाजाने अक्रॉस चेंडूला फिरकावून दिले. मिड विकेट पट्ट्यावर टावरिंग षटकार. बिगी अप्रतिम शॉट. जबरदस्त शॉट. चांगला पिक केला होता. आपण बघितलं स्पॉन केला बॉलला डीप विकेट बाउंडच्या बाहेर 6 रनसाठी. असं वाटलं की रॉकेट उडवलं. या 6 धावेची धावपळक आता फुललाय. धावपळक बहरलाय. धावसंख्या झाली ती 35. आता चेंडू शिल्लक आहे ते 5 आणि 5 चेंडूमध्ये जिंकण्याकरता 24 धावांची आवश्यकता. मी 4 चेंडूंमध्ये 24 धावांची आवश्यकता असताना 2018 मध्ये एक मॅच बघितला होता कामन येथील त्या मैदानावर RFC ट्रॉफी मध्ये, ज्याच्यामध्ये शरीफ नावाचा खेळाडू होता वसई कोळीवाडा संघाचा आणि उत्तम संघाचा गोलंदाज होता नवीन. या गोलंदाजाला 4 सलग षटकार ठोकले होते शरीफ या फलंदाजाने. ऑन साइडला आडव्या बॅटचा वापर करून चेंडू खेळलाय. चेंडू मिड विकेट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक रवींद्र याचं जबरदस्त क्षेत्ररक्षण. चांगली फेकी. 2 धावा तर रोखू शकला नाही. 2 धावा मिळतात फलंदाजी करणाऱ्या संघाला. या 2 धावण्याची धावसंख्येत बदल प्रत्युत्तर दाखल 59 धावसंख्येचा पाठलाग करत असताना सध्या धावा झाल्यात खार्डी या संघाच्या त्या 39. पहिल्या बॉलवर षटकार आल्यानंतर निश्चितच थोडासा प्रेशर मध्ये बॉलर येतोय आणि फिल्डिंग सुद्धा थोडीशी प्रेशर मध्ये येतात. स्कोर आपण बघितला स्कोर 37 रन 37 रन्स. आणखीन 22 रनची आवश्यकता आहे ही मॅच जिंकण्यासाठी. 4 बॉल 22 रन्स. हो हो, फलंदाजाला मिड विकेटच्या दिशेने खेळायचं होतं. बॅटच्या टॉयला चेंडू लागतोय. नो बॉलचा इशारा आलाय. फाईन लेग मध्ये क्षेत्ररक्षक तैनात होता. 2+1
या 3 धावा मिळतील. नो बॉलचा इशारा आलाय. फ्रंट फूट नो बॉल, ओव्हर स्टेपिंग होतोय आणि इथे फ्री हिट सुद्धा मिळेल. या 3 अतिरिक्त धाब्यांची आता पारडं पुन्हा एकदा सरकलं जातोय. ते अनिल अंकलेश प्रतिष्ठान खार्डी या संघाच्या बाजूने या 3 धावा मिळत आहेत. 3 धाब्याची धावसंख्या झाली ती 40. आता स्थिती अशी निर्माण झाली हेमंत, चेंडू शिल्लक आहेत ते 4 चेंडू शिल्लक आहेत आणि 4 चेंडूंमध्ये 19 धावांची आवश्यकता. 4 बॉल रिमेनिंग अँड 19 रन्स रिक्वायर्ड टू विन. 4 चेंडू 19 इथपर्यंत पोहोचलाय म्हणजेच किनारा लगत निश्चित पोहोचेल. येस, निश्चितच मॅच मध्ये ट्विस्ट निर्माण झालेला आहे. हा नो बॉल टाकल्यानंतर फ्री हिटचा सुद्धा एक मौका मिळेल बॅट्समन सुदेश याला. आणि सुदेश ज्याप्रमाणे बॅटिंग करतोय की त्याच्यामध्ये क्षमता आहे मॅच जिंकण्याची, असं वाटतंय. जबरदस्त बॅटिंग करताना दिसतोय. आतापर्यंत 2 षटकार त्याच्या बॅट मधून आलेले आहेत. सुदेश पुन्हा सज्ज झालाय. सुदेश यांनी संदेश दिला संघाला की हा मॅच मी जिंकू शकतोय. हिरो बनण्याची संधी आहे सुदेशाला. अहो, चेंडू हवेमध्ये, ना इक्का दुक्का, सीधा छक्का, बिगी. अतिशय खराब बॉल होता. हाफ ट्रॅकर बॉल होता. बॅकफुटला गेला, मागच्या पायावर बॅलन्स बनवला, पुल केलं बॉलला डीप मिडविकेट बाउंडच्या बाहेर. 6 रनसाठी षटकार. 13 रनची आवश्यकता. 3 बॉल 13 रन्स. काय जबरदस्त मॅच, टॉप फाईट मॅच आपल्याला पाहायला मिळते. द ग्रेट मराठा जुचंद्र वर्सेस अनिल अंकलेश प्रतिष्ठान खार्डी या 2 टीम मध्ये. अगदी बरोबर हेमंत. मात्र प्रेशर सुद्धा स्पष्ट दिसतोय गोलंदाजावर. त्याचे दोन्ही हात कमरेवर आलेत. याचाच अर्थ ही जे निशाणे असतात त्या चिंतेचे निशाणे असतात आणि चिंतेमधून त्याला बाहेर निघावं लागेल. 3 बॉल 13 रन. 3-13 कुठल्या संघाचे वाचतायत? काय 3 चेंडू 13 रन्स. काय जबरदस्त बॅटिंग करतोय बॅट्समन सुदेश. निश्चितच याच्यासाठी एवढंच म्हणेन की जिंकण्यामध्येच इतिहास असतो असं नाहीये. आपल्या पराजयामध्ये सुद्धा इतिहास घडवला पाहिजे की आपण संघर्षामध्ये दम असला पाहिजे, तरच तुम्ही पराजयामध्ये सुद्धा इतिहास घडवू शकता. संघर्ष हे जीवन आहे. गोलंदाजामध्ये प्रेशर मधून बाहेर पडावं लागेल. त्याला लाईन आणि लेंथने गोलंदाजी करावी लागेल. दबाव हा शब्दच त्याच्या मनामध्ये नको. दबावाचे विचारच त्याच्या मनामध्ये नको. फलंदाज एका बाजूला मनमुराद फलंदाजी करतोय. ओहो, ऑफ स्टंपच्या बाहेर निघणारा चेंडू आहे. पंचाने वाईड घोषित केलं या चेंडूला. या अतिरिक्त धाबेची धावफलकावर पुन्हा एकदा परिवर्तन होतोय. धावसंख्या झाली ती 47 धावा. आता स्थिती अशी झाली 3 चेंडू आणि 12 रन्स. 3 बॉल 12 रन्स. 3 बॉल 12 रन्स. व्हॉट अ मॅच. जबरदस्त मॅच आपल्याला पाहायला मिळते आणि खरोखरच सुपर हिट बॅटिंग करताना दिसतोय सुदेश. आणि त्यामुळेच बॅट्समन आपण बघतोय चांगली बॅटिंग करत असताना आणि बॉलर प्रेशर मध्ये आलेले. निश्चितच मी म्हणेन की सुदेशसाठी जोरदार टाळ्या व्हायला पाहिजे की या प्रकारची बॅटिंग केली सुदेश याने. यस, कलाकाराला त्याचे कॅरेक्टर ठाऊक असतं की मला माझं पात्र काय दिलंय, मला माझा रोल कोणता दिलाय आणि तो रोल मी कसा करायला पाहिजे. तसंच क्रिकेटमध्ये माझी भूमिका काय आहे, माझी जबाबदारी काय आहे हे प्रत्येक खेळाडूला ठाऊक असायला हवं. मग तो गोलंदाज असो किंवा फलंदाज असो. 2 चेंडू शिल्लक आहेत, 3 चेंडू शिल्लक आहेत. मी बघत होतो की मॅच मध्ये हा खार्डीचा संघ आहे काय हे मी लक्षात घेत होतो आणि बरोबर हा मॅच मध्ये आहे. त्यांचा अचूक लक्ष आहे या मॅच कडे. 3 चेंडू आणि 3 चेंडू मध्ये जिंकण्याकरता 12 धावांची आवश्यकता. 3 बॉल 12 रन्स. मॅच बनतोय. 3 चेंडू 12 धावा. गुडलँड स्पॉटवर आता चेंडू पेच केलाय. फलंदाजाला मिस करून सरळ चेंडू यष्टीरक्षक मितेश याच्या जवळ पोहोचतोय. एक चांगला चेंडू टाकलाय. हा फार महत्वाचा चेंडू होता हेमंत. धावपळ थांबलाय. 2 बॉल आणि आता 12 रन्स. यस, 2 बॉल 12 रन्स. 2 असे बॅट्समन या ग्राउंडवर आहेत ज्यांनी 2 बॉल मध्ये 12 रन पूर्ण केलेत. यंगस्टार मोरीगावचा शशिकांत पाटील आणि खारबाव गावचा निकेतन काठे या 2 बॅट्समननी या विकेटवर असा कारनामा केलेला आहे. 2 बॉल मध्ये 12 रन केलेले आहेत. आणि संधी आहे या फलंदाजाला सुद्धा. सुदेश, मॅच तू जिंकेल. संघाच्या हितार्थ खेळतोय. हा चेंडू हवेमध्ये आहे. इनर एज लागलाय. चेंडू उंची जास्त गाठली, लांबी कमी. स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये चेंडू जातोय. 2 धाव पूर्ण करतायत फलंदाज. बघता बघता फक्त 2च धाब्यावर समाधान मानावं लागतंय. याचाच अर्थ जर आपण इथे बघितला तर मॅच मध्ये कमबॅक करतोय द ग्रेट मराठा जुचंद्र संघ. या 2 धावणीची धावसंख्येत बदल झालाय. धावसंख्या झाली ती 49. आता 1 बॉल आणि एका बॉल मध्ये 10 धावांची आवश्यकता. 1 बॉल मध्ये 10 धावांची आवश्यकता असताना मी असा मॅच बघितलाय. माझ्या डोळ्यासमोरच येतंय. रणजी स्मृती चषक ठाणे आणि समालोचन कक्षामध्ये मी स्वतः समालोचन करत होतो. माझ्यासोबत शहजाद शेख हा नामचीन समालोचक होता आणि अशा स्थितीमध्ये नंदकुमार याचा हा चेंडू तर 10 धावा देऊन गेला होता. 1 बॉल
10 रन्स. दबाव आहे, प्रेशर आहे की माझ्याकडून सुद्धा अशी चूक होऊ शकते हे गोलंदाजाला वाटतंय. येस, या ठिकाणी फक्त मॅच जर खार्डी टीम जिंकेल त्याचं कारण एकमेव असेल तो म्हणजे बॉलर विशाल. कल्पेश पाटील हे सुद्धा उपस्थित आहे. ते पंचांच्या भूमिकेमध्ये मी त्यांना नेहमीच बघतोय. वेलकम कल्पेश. एक अतिशय चांगले पंच म्हणून ओळखले जात आहेत या नागले गावचे. कालपासून दिसले नव्हते, काल संध्याकाळच्या सत्रामध्ये आले होते ही माहिती आम्हाला मिळते. मात्र आज कदाचित इन ऍक्शन मध्ये पंचांच्या भूमिकेमध्ये तुम्ही त्यांना पाहू शकताय. धावफलकावर काय परिणाम झालाय? धावसंख्या सध्या थांबले. धावसंख्या येते 49. 1 बॉल आणि 10 धावा. बघा 2 मिनिटं वाया गेली या एक चेंडू करता. हा चेंडू ऑन साईडला मिड विकेट पटावर 6 धावांकरता षटकार. मॅच जरी जिंकता आला नाही खार्डी संघाला, मात्र खार्डी संघाने सर्वांची मनं जिंकलेत. आणि समीर तांगडे आणि टीम प्लीज मी विनंती करतोय डिसिप्लिन दाखवा. लाईनअप मध्ये जा, समोरच्या संघाशी हात मिळवणी करा. पराभवानंतरच आपण जिंकावं कसं हे ठरवत असतो. आपली जिंकायची इच्छाही वाढत असते. इथे जरी पराभवाच्या छायेमध्ये गेला असला हा संघ तरी चांगली कामगिरी करून गेला. तारीफ करेन मी समीर तांगडी, सुदेश या 2 खेळाडूंची ज्यांनी फलंदाजीमध्ये चांगलं नाव कमावलंय. सुदेश आणि 34 धावांची धाव खेळी केली ज्याच्यामध्ये 4 उत्तुंग षटकारांचा समावेश होता. मात्र तो संघाला विजयी करू शकला नाही, संघाला विजयी देऊ शकला नाही. ही एक खंत त्याच्या मनामध्ये असेल. हेमंत, काय वाटतं ह्या मॅच बद्दल तुला? अतिशय टफ फाईट मॅच आपल्याला पाहायला मिळाला. आजचा सकाळचा पहिला मॅच होता आणि शेवटच्या ओव्हरमध्ये जी बॅटिंग केली, खास करून आपण बघितलं पूर्णपणे सुदेशची जी बॅटिंग होती ती या मॅचचं एक जबरदस्त एंटरटेनमेंट झालं. जरूर सुदेशने आपल्या टीमला मॅच विन करून दिली नाही, मात्र त्याची बॅटिंग पूर्णपणे संघर्ष त्याने केला आपल्या टीमला विजय मिळवण्यासाठी. हार्ड लक खार्डी टीम अँड कॉंग्रॅच्युलेशन द ग्रेट मराठा जोचंद्र मोहन पाटील अँड कंपनी, निलेश संजय अँड कंपनी. आपलं हार्दिक हार्दिक अभिनंदन मॅच जिंकल्याबद्दल आणि या स्पर्धेमध्ये जो भाग तुम्ही दर्शवला त्याबद्दल खूप खूप आभारी आहेत. त्रिमूर्ती ग्रुप नागले, खार्डी टीम आपले सुद्धा. आता आपण वळूया मॅन ऑफ द मॅच कडे. मॅन ऑफ द मॅचचा किताब या ठिकाणी वितरित केला जाईल. युवा खेळाडू मी बघितला आल्या आल्या पहिल्या चेंडूवर षटकार ठोकला. संघाला गरज होती एका विकेटची आणि संघाला विकेट सुद्धा प्राप्त करून दिला. आणि तो मॅन ऑफ द मॅच करता आमच्याकडे 2 नावं समोर आली होती. हेमंत, असं वाटतं की हा मॅन ऑफ द मॅचचा किताब हा विभागून देऊया दोन्ही खेळाडूंना. दोन्ही खेळाडूंचं खूप चांगलं प्रदर्शन झालंय. मग मॅन ऑफ द मॅचचा किताब आपण या ठिकाणी वितरित करूया. गरज असताना 2 षटक, 1 षटक टाकलंय. Man of the match goes to Mr. Milind. Milind is the man of the match. मिलिंद याचा षटक टर्निंग पॉइंट होतं हेमंत, हे मला वाटतंय. कारण मी जे निरीक्षण केलं या मॅच मध्ये आल्या आल्या 1 षटकार सुद्धा मिलिंद यांनी टोकला होता फलंदाजी करताना. आणि गोलंदाजी करताना पहिल्या षटकामध्ये 16 धावा गेल्या होत्या. दुसरं षटक टाकण्याची जबाबदारी त्याच्यावर होती. दुसऱ्या षटकामध्ये प्रेशर होता आणि अशा परिस्थितीमध्ये चांगलं काम करून गेला. 1 सफलता प्राप्त केली, फक्त 1 धाव दिली, म्हणून त्याची निवड इथे मॅन ऑफ द मॅच करता केली जाते. मॅन ऑफ द मॅच मी विनंती करतोय कुंदनजी पाटील यांना त्यांच्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅच ची ही टी शर्ट दिली जाईल. बापाणे गावचे प्रतिष्ठित नागरिक रामचंद्र लाखात या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांना विनंती करतो सरजी प्लीज अतिथी कक्षामध्ये या. एक अतिशय चांगलं व्यक्तिमत्व आणि दाखल झालेत रामचंद्रजी लाखात. खेळाडूंचे पाठीराखे म्हणून असतात, खेळाडूंना प्रोत्साहित करतात, प्रेरित करतात. खेळाडूंसाठी खूप चांगलं सहकार्य त्यांचं. आकर्षक ट्रॉफी दिली जाते जे त्रिमूर्ती ग्रुपचे अध्यक्ष आहेत, त्रिमूर्ती ग्रुपचे अध्यक्ष कुंदनजी पाटील यांच्या शुभ हस्ते मिलिंद याला ही मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी दिली जाते.
कॉंग्रॅच्युलेशन मिलिंद. आपण बघतोय की रन्स चांगले बनले होते पहिल्या इनिंग मध्ये, मात्र पहिल्या ओव्हरमध्ये मितेश एक चांगला फ्रंट लाईन बॉलर तुमचा आहे. 16 रन आल्या होत्या पॉवर प्लेच्या पहिल्या ओव्हरमध्ये. दुसरी ओव्हर पॉवरची तुझ्या हातामध्ये दिली त्या